श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे व काय करू नये संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा. सर्वात पहिले तुम्हाला नवीन वर्षाच्या व मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांत हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास आणि महत्त्वाचा सण मानला जातो, कारण प्रत्येक स्त्रियांना छान तयार व्हायला खूप आवडतं. त्यामुळे मकर संक्रांतीचा सण स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे. आज मी तुम्हाला मकर संक्रांती कशावर आली आहे व सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी नेसू नये, याशिवाय संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत, बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या भराव्यात, या रंगाच्या बांगड्या अजिबात चुकूनही घालायच्या नाहीत, कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्यात, बोरनान व किंक्रांत म्हणजे काय, यावर्षी मकर संक्रांतीला कोणते नियम पाळावेत, अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून देणार आहे. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. यावर्षी मकर संक्रांती 14 जानेवारीला म्हणजेच बुधवारी आहे. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि या दिवसापासूनच सूर्याचं उत्तरायण सुरू होतं. म्हणजे सूर्य हा थोडासा उत्तरेकडे झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासून वातावरणातील थंडी हळूहळू कमी होत जाते आणि दिवस मोठा होत जातो. मकर संक्रांतीला दान धर्म, देवाचे दर्शन याला खूप विशेष महत्त्व आहे. त्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं. संक्रांत जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते की यावर्षी मकर संक्रांत कशावर आलेली आहे. चला तर मग पाहूया. या वर्षी संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे तो बुधवार 14 जानेवारीला दुपारी ठीक 3:06 सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे. तर संक्रांतीचा पुण्यकाळ हा 3:06 ते सूर्यास्तापर्यंत म्हणजे 6:20 असणार आहे. आणि हा 3:06 आणि 6:20 पुण्यकाळ मानला जातो आणि या कालावधीमध्ये तुम्ही दान धर्म करू शकता. हिंदू धर्मात संक्रांत ही देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते. यावर्षी मकर संक्रांत वाघावर बसून येईल, म्हणजेच मकर संक्रांतीचे वाहन वाघ आणि उपवाहन घोडा आहे. तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे. तिने केसराचा टिळक लावलेला असून वयाने ती कुमारिका आहे व बसलेल्या अवस्थेत असून तसेच वासा करता जायचं फूल तसेच ती पायस म्हणजे खीर भक्षण करीत आहे. जाती सर्प असून भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत. वार व नक्षत्र नाव मंदाकिनी असून समुदाय मुहूर्त 45 आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांत जिथून आलेली आहे त्या लोकांना सुख मिळेल. यावर्षी सूर्याला चंदन मिसळून जलार्पण केल्याने मान वाढतो. तसेच संक्रांतीच्या दिवशी दात घसणे वर्ज्य राहील. तामसिक भोजन करणे, अशुद्ध बोलणे, झाडे तोडणे, कोणत्याही प्रकारची नशा करणे वर्ज्य आहे. तसेच या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल असे कार्य आपण चुकून देखील करायचे नाही आणि या दिवशी आपल्याला घरामध्ये चुकून देखील मांसाहार बनवायचा नाही. आता बघा, संक्रांतीला स्त्रियांना एक प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची नेसू नये. तर आपल्या धर्मामध्ये प्रत्येक रंगाचे एक वेगळंच महत्त्व आहे, कारण प्रत्येक रंग तुम्हाला हा एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतो. काही रंग हे सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात, तर काही रंग शुभ मानले जातात, तर काही नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात. आपल्या हिंदू धर्मात काही 4-5 रंग आहेत ते खूप शुभ मानले आहेत. प्रत्येक कार्यासाठी किंवा देवाच्या कार्यासाठी हे रंग वापरले जातात. त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा. हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. कारण बघा, नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यावर हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात, कारण त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं धर्मशास्त्र सांगते. त्याचबरोबर भारतीय शास्त्रात हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. आपण देवीची ओटी भरताना हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो. त्यावरून हिरवा रंग हा देवीला किती प्रिय आहे यावरून समजतं. त्यामुळे तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसावी. दुसरा रंग आहे तो म्हणजे लाल. लाल रंग सुद्धा खूप शुभ मानला जातो. तुम्हाला रोज देवीची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो, कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे. हा रंग सौभाग्याचं प्रतीक आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचंच असतं, कारण सौभाग्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू. त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो, त्यामुळे लाल रंग हा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडी आवर्जून नेसावी. पुढचा रंग आहे केसरी. केसरी रंगाची साडी सुद्धा नेसू शकता, कारण केसरी रंग हा ज्ञानशुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज व कृष्णाच्या व अर्जुनाच्या रथाचा ध्वज केसरी रंगाचा होता, कारण केसरी रंग हा शौर्य, बलिदान आणि विरोध याचे प्रतीक मानला जातो. तसेच केसरी रंग हा देवीच्या शक्तीचा प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे तुम्ही केसरी रंगाची साडी जरी नेसली तरी एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते.
त्यानंतर प्रत्येक स्त्रीला सर्वात जास्त आवडणारा रंग म्हणजे गुलाबी. गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीला खूप आवडत असतो. गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो. हा रंग आनंदाचं प्रतीक मानला जातो. गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो. गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन देखील खूप प्रसन्न होतं. गुलाबी रंगाचे एक वेगळेच महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही संक्रांतीला गुलाबी रंगाची साडी आवर्जून नेसावी. संक्रांतीच्या दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे हे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात. थंडीपासून आपले संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात. त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर, पोपटी कलर, राणी कलर, क्रीम कलर अशा रंगाच्या साड्या सुद्धा नेसू शकतात. तसेच या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते. या सर्व रंगाच्या साड्या तुम्ही या दिवशी नेसू शकता. फक्त पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही, कारण संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाची साडी किंवा वस्त्रे आपण या दिवशी परिधान करू नये. तर या वर्षी संक्रांत पिवळ्या रंगावर आलेली आहे. त्यामुळे या वर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाही. यानंतर बांगड्यांबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्री बांगड्या भरत असते. 16 शृंगारांमध्ये बांगड्यांचा समावेश असतो. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात बांगड्यांना खूप महत्त्व आहे. संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काठपदराच्या साड्या घालतात, हळदी कुंकू करतात, तिळगुळ देतात, म्हणून 2 तरी काचेच्या बांगड्या असायलाच पाहिजे. तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायचा प्रयत्न करा, कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. आणि असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते. म्हणजेच आपले पतीचं आयुष्य वाढतं असं धर्मशास्त्र सांगते. त्यामुळे तुम्ही शक्य झाल्यास काचेच्या बांगड्या आणि हिरव्या बांगड्याच घाला. बांगड्या घालताना एका हातामध्ये 6 आणि दुसऱ्या हातामध्ये 7 अशा प्रकारच्या बांगड्या घालायच्या आहेत. कारण आपण कासाराकडे जातो तेव्हा तो आपल्याला अशाच प्रकारच्या बांगड्या भरतो. म्हणजे एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची. मग बांगड्या तुम्ही कितीही घालू शकता. आपण यावर्षी मकर संक्रांतीला बांगड्या घालू तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत. मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यासोबत एक लाखीची एक बांगडी का होईना तुम्ही नक्की घाला. काचेच्या बांगड्या घालण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या आवर्जून घाला. बांगड्या घालत असताना मेटलच्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका. पिचक्या किंवा तुटलेल्या बांगड्या हातामध्ये चुकूनही ठेवू नका. त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येत असतं. पिचक्या व फुटलेल्या बांगड्या असतील तर लगेच हातातून काढून दूर करा. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे यावर्षी पिवळ्या रंगावरती संक्रांत आलेली आहे. या कारणाने आपण हळदी कुंकू लावावे का? हळदी लावावे का? तर हळदी ही पिवळ्या रंगाची असते तरी देखील आपण हळदी लावू शकतो. कारण देवीने केसराचा टिळा लावलेला आहे, तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही. आणि आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काही हरकत नाही. फक्त वस्त्रांसाठीच हा पिवळा रंग आहे तो वर्ज्य करायचा आहे. सणासुदीला आपण दागिने घालत असतो, कारण दागिन्यांशिवाय आपला कोणता शृंगार हा कंप्लीट होत नाही. तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात. तर मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का असा प्रश्न देखील बरेच जण विचारतात. तर तुम्ही दागिने घालू शकता. फक्त आपल्याला वस्त्रांसाठीच हा रंग वर्ज्य करायचा आहे. सोन्याचे दागिने, हळद तुम्ही वापरू शकता. यावर्षी मकर संक्रांतीला संक्रांती देवीने मोती धारण केलेले आहे. त्यासाठी तुम्ही मोतीचे दागिने जे आहेत ते दागिने वापरायचे नाही. या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिने हे वापरू शकता. तसेच यावर्षी संक्रांती देवीने वासाकरता जाईचं फूल घेतलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जाईच्या फुलांचा गजरा हा अजिबात घालायचा नाही. या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब, शेवंती, मोगरा, अबोली या फुलांचा गजरा घातला तर काही हरकत नाही. फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा वर्ज्य करायचा आहे. या वर्षी मकर संक्रांती देवीने पायस भक्षण करत आहे. म्हणजेच बघा, पायस म्हणजे खीर. तर या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील खायची नाही. तुम्ही कोणत्याही प्रकारची खीर या दिवशी खाऊ नका, कारण देवी जे करत असते ते आपण करू नये असं सांगितलं जातं. त्यामुळे चुकूनही या दिवशी घरामध्ये खीर बनवायची नाही किंवा खायची देखील नाही. 14 जानेवारीला हा सण साजरा केला जाईल. तर गुरुवारी 15 जानेवारीला किंक्रांत हा सण साजरा केला जाईल. किंक्रांत हा राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचं रूप घेतलं आणि या संक्रांती देवीने या राक्षसाला ठार केलं आणि लोकांना सुखी केलं. त्यांच्या त्रासातून प्रजेला मुक्त केला. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो. पंचांगणामध्ये हा दिवस किरीदिन म्हणून देखील ओळखला जातो. हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही. तसेच या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. संक्रांतीच्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ करतात. या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असं देखील आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे. केर कचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे देखील सांगितलेलं आहे. तसेच या दिवशी केस देखील धुतले जात नाही. तसेच दुपारी हळदी कुंकू करतात अशी प्रथा देखील आहे. महाराष्ट्रामध्ये या दिवशी बेसनाचे धिंडे करून खाण्याची देखील प्रथा आहे. किंक्रांतीच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये, लांबचा प्रवास करू नये का, देवाची पूजा करू नये का? तर बघा, या दिवशी देवाची पूजा करून गोडाचा किंवा गुळाचा नैवेद्य अर्पण करावा. या दिवशी वाढदिवस करू नये. मन शांत ठेवावे. शांत चित्त ठेवून सर्वांचे आदराने वागावे.
या दिवशी लांबचा प्रवास करू नये. मकर संक्रांतीपासून बोरनान साजरे केले जाते. घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्त्व असतं. या दिवशी लहान मुलांना बोरनान घातले जाते. परंपरेनुसार ज्या पद्धतीने नवीन लग्न झालेल्या नवरीला हलव्याच्या दागिन्याने सजवतात, त्याप्रमाणे लहान मुलांना सुद्धा काळे कपडे घालून हलव्याच्या दागिन्याने सजवले जाते. मुलांचा कौतुक सोहळा असतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरनान घातलं जातं. या शिशु संस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरनान घालण्याची ही पद्धत आहे. बोरनान घालण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही. बाळ अगदी लहान असल्यापासून ते 1 ते 3 वर्षापर्यंत बोरनान करता येतं. काही ठिकाणी 5 वर्षापर्यंत देखील बोरनान घालण्याची पद्धत आहे. या कार्यक्रमात बाळाला घालण्यासाठी काळ्या रंगाचा ड्रेस निवडावा, हलव्याचे दागिने घालावेत. दागिन्यांमध्ये तिळाचा वापर हा केलेला असतो. तसेच लुटण्यासाठी मुरमुरे, बत्तासे, बोरं, फुटाणे, ऊसाचे तुकडे, हरभरे आणावेत. काही लोक यामध्ये बिस्किट, चॉकलेटांचा देखील समावेश करतात आणि या कार्यक्रमासाठी नातेवाईक किंवा शेजाऱ्या-पाजाऱ्यांना बोलवावे. खाली स्वच्छ चटई पसरवून त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रांगोळी काढावी. त्यावर पाट ठेवावा. नंतर त्या पाटावर बाळाला बसवावे. सर्व सुवासिनी स्त्रियांनी बाळाची हळदी कुंकू लावून पूजा करावी आणि एकाने बाळाच्या डोक्यावरून सर्व पदार्थ हळूवारपणे टाकावेत. इतर मुलांना ते लुटण्यासाठी सांगावे. आता बाळाचं बोरनान का करायचं? तर बघा, याचा संदर्भ असा आहे की करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी नावाच्या राक्षसाची वाईट दृष्टी व वाईट विचार मुलांवरती पडू नये यासाठी सर्वात आधी बोरनान हे केलं जातं. सर्वात पहिले बोरनान हे श्रीकृष्णांवरती केलं गेलं होतं. यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरनान हे केलं जातं. लहान मुले ही श्रीकृष्णाच्या स्वरूपात आहेत, त्यामुळे त्यांच्यावरती करी राक्षसाची वाईट दृष्टी पडू नये किंवा कुणाची वाईट नजर लागू नये म्हणून लहान मुलांचं बोरनान केलं जातं. तसेच शास्त्रामध्ये बघितलं तर या कालावधीमध्ये वातावरणात अनेक बदल होतात. म्हणून लहान मुलांना या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांना खायला घातली जातात. म्हणून मुलांना फळे वेचून खाण्याची संधी दिली जाते. संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत आपल्या सोयीप्रमाणे कोणत्याही दिवशी बोरनान करता येतं. आजच्या युगातील संक्रांतीच्या सणाविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.